नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अतिशय मोठा आणि गौरवशाली भाग, राजगड किल्ला। हा किल्ला केवळ दगडांचा मोठा ढिगारा नाही, तर त्यामागे दडलेली आहे एक अपूर्व कथा, शौर्याची, धैर्याची आणि मातृभूमी प्रेमाची। शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पाया ठरलेला हा किल्ला आजही प्रत्येक मराठी मनाला अभिमानाने भरून टाकतो। राजगड किल्ल्याचा इतिहास एक्सपॅन्डेड। राजगड किल्ला, ज्याला शिवरायांचा पहिला राजवाडा म्हणून ओळखले जाते, तो 1648 साली शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी निवडला होता। शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला केवळ सैनिकी किल्ला म्हणून पाहिले नाही, तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक केंद्र म्हणूनही विकसित केले। यापुढे राजगड शिवाजींच्या राज्याचा मुख्य ठिकाण राहिला। येथे त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, अनेक लढाया लढल्या। पेशव्यांच्या काळातही हा किल्ला आपल्या सामरिक महत्त्वामुळे कायम टिकून राहिला। इतिहासात उल्लेख आहे की अनेक वेळा या किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक युद्धे झाली, ज्यामुळे त्याची किमया आणि महत्त्व अजून वाढले। राजगड किल्ल्याची भौगोलिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व। राजगड हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतश्रेणीतील एक उंच आणि कठीण किल्ला आहे। त्याचा उंची सुमारे 1370 मीटर आहे, ज्यामुळे तो दूरदूरपर्यंत दिसतो। किल्ल्याच्या भोवती खोल खाई, दाट जंगल आणि पायथ्याशी खोल नद्या आहेत, ज्यामुळे तो नैसर्गिकरित्या अतिसुरक्षित झाला आहे। या भागातील हवामान शुद्ध आणि ताजेतवाने करणारे आहे। किल्ल्याच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि हवामानाची गोडी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारी आहे। शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या रचनेत जलसंधारणावर विशेष लक्ष दिले। अनेक पाण्याचे साठे, धरणे आणि तलाव या किल्ल्यावर पाहायला मिळतात, जे उन्हाळ्यातही पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करतात। राजगडच्या किल्ल्यावरील प्रमुख वास्तू आणि ठिकाणे। राजगडावर भेट देताना तुम्हाला खालील महत्त्वाच्या ठिकाणांची भेट नक्की घ्यायला हवी। राजवाडा, शिवाजी महाराजांचा निवासस्थान, जिथे त्यांनी अनेक राजकीय निर्णय घेतले। शिवलिंग, किल्ल्याच्या उंचावर शिवलिंग आहे, जिथे श्रद्धाळू प्रार्थना करतात। महत्त्वपूर्ण दरवाजे, सिंहद्वार, मुळा दरवाजा यासह इतर अनेक सुरक्षात्मक दरवाजे। जलसंधारणेची रचना, किल्ल्यावर पाण्याच्या साठ्यासाठी बनवलेल्या तलाव आणि धरणे। पद्मसिंहाची वाट, ही किल्ल्यावर चढाई करणारी एक कठीण आणि भव्य वाट, जी साहसी ट्रेकर्ससाठी आव्हानात्मक आहे। गडाचा वॉचटॉवर, जिथून किल्ल्याभोवती संपूर्ण परिसराचे दर्शन होते। किल्ला आणि शिवाजी महाराजांचे स्वराज्य। राजगड हा किल्ला केवळ शस्त्रांनी नाही तर संस्कृतीने आणि भक्तीनेही सजलेला आहे। शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा हा मूळ आधार होता। त्यांनी इथे अनेक वेळा आपल्या लष्करासह योजना आखल्या आणि युद्धे लढली। शिवाजी महाराजांच्या धैर्याने, दूरदर्शी नेतृत्वाने आणि किल्ल्याच्या नैसर्गिक संरक्षणामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार शक्य झाला। राजगड किल्ला आणि पर्यावरण। राजगड हा एक निसर्गरम्य ठिकाण आहे। येथील हवामान, वनस्पती आणि प्राणी यांचे एक अद्भुत मिश्रण आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेला हा किल्ला पर्यटकांसाठी तसेच साहसी ट्रेकर्ससाठी स्वर्गसदृश आहे। पक्षी, झाडं, निसर्गाचे इतर अनेक रूप येथे तुम्हाला साक्षात भेटतील। राजगड ट्रेकचा अनुभव आणि आव्हाने। राजगडावर जाण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागते। ट्रेक काहीशी कठीण असू शकतो, पण तो नक्कीच तुम्हाला समाधानी करतो। ट्रेक करताना चांगले बूट, पाणी आणि थोडी तयारी नेहमीच आवश्यक आहे। ट्रेकचा प्रत्येक टप्पा तुम्हाला शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अनुभव देतो आणि निसर्गाच्या कुशीत राहण्याचा आनंदही मिळतो। राजगड आणि मराठी लोकशाहीचा संदेश। राजगड हा फक्त एक किल्ला नाही, तर मराठी माणसाच्या आत्म्याचा एक सजीव प्रतीक आहे। इतिहासाच्या या ठिकाणी उभे राहून आपल्याला कळते की जेव्हा माणसात धैर्य आणि विश्वास असेल, तेव्हा कोणतीही पर्वत पार करता येतात। शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्याचा संदेश आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे। किल्ला जतन करण्याचे आव्हान आणि आपली जबाबदारी। आज राजगड किल्ला जरी पर्यटनासाठी खुला असला तरी त्याला जपणे आणि संरक्षित करणे आपले कर्तव्य आहे। किल्ल्यावरील हरवलेली वस्तू, तोडफोड किंवा निसर्गाचा गैरवापर आपल्याला टाळायला हवा। आपण एकाच वेळी इतिहासाचे साक्षीदार आणि त्याचे रक्षक असू शकतो। राजगड किल्ल्याशी जोडलेल्या खास कथा आणि प्रसंग। राजगड किल्ल्याशी अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि खास कथा जोडल्या आहेत। शिवाजी महाराजांचा धाडसी बचाव। एकदा मुघल आणि आदिलशाही सैन्यांनी राजगडावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण शिवाजी महाराजांच्या धैर्याने आणि सैन्याच्या शौर्याने त्यांनी या हल्ल्याला यशस्वीरित्या तोंड दिले। त्या काळी किल्ल्याचे रक्षण करताना वापरलेले युक्तिमुक्ती आणि संरक्षणाचे उपाय अजूनही इतिहासात उल्लेखनीय आहेत। राजगडाचा काळा गड। काही लोक म्हणतात की राजगडाच्या काही भागाला काळा गड म्हणतात कारण तिथे काही काळजीपूर्वक लढाया झाल्या आणि काही वीर सैनिकांनी त्या ठिकाणी प्राणही दिले। या भागाचा इतिहास अत्यंत गंभीर आणि प्रेरणादायक आहे। राजगड आणि शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व। राजगड म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार झाल्याचे ठिकाण।
येथे त्यांचे नेतृत्व, धैर्य आणि दूरदृष्टी दिसून येते. शिवाजी महाराजांसाठी राजगड हा केवळ एक किल्ला नव्हता, तर स्वराज्य स्थापनेचा प्राण होता. त्यांनी येथे अनेक वेळा युद्धे आखली, किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी युक्त्या शोधल्या आणि आपल्या लोकांसाठी न्याय, स्वातंत्र्य आणि समृद्धीची नीती आखली. राजगड ट्रेक, मार्ग आणि तयारी. राजगड किल्ल्याचा ट्रेक सुमारे 8 ते 10 किमीचा आहे, ज्यात चढाईसह काही उतारही आहेत. ट्रेक करताना चांगले आणि सोयीचे बूट घाला. पुरेसे पाणी आणि काही खाण्याचे पदार्थ सोबत ठेवा. हवामानानुसार कपडे घाला. ट्रेक करताना वेळेचे नियोजन करा, कारण संध्याकाळी लवकर अंधार होतो. स्थानिक मार्गदर्शकांची मदत घेणे फायदेशीर ठरू शकते. पर्यटकांसाठी खास माहिती आणि सूचना. किल्ला आणि परिसरात स्वच्छता राखा. कचरा फेकू नका. नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणे जपून वापरा, त्यांचा नाश करू नका. किल्ल्याच्या संरक्षणासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांचा आदर करा. ट्रेक करताना सतर्क रहा आणि आवश्यक ते उपकरण वापरा. महिना निवडताना उन्हाळा टाळा, हिवाळा आणि पावसाळा हे सर्वोत्तम आहेत. राजगड किल्ला आणि लोकसाहित्य. राजगडावर अनेक लोककथा, अभंग आणि भजनेही सांगितली जातात. या ठिकाणी अनेक काळापासून लोकांच्या मनात स्वराज्याची भावना आणि शिवरायांचा अभिमान जपला जातो. मराठी साहित्यात राजगडाची अनेकदा उल्लेख होतो, ज्यामुळे या ठिकाणाचा महत्त्व अधिकच वाढतो. राजगडावर कधी भेट द्यावी? जर तुम्ही राजगड किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर हिवाळा, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात हवामान थंडसर आणि ट्रेक करण्यासाठी अतिशय आरामदायक असते. पावसाळ्यात किल्ला नुसता सुंदर दिसतो, पण रस्ता खडतर आणि घाणेरडा होतो. राजगड किल्ला, आज आणि उद्या. आज राजगड किल्ला पर्यटनासाठी खुला असून हजारो लोक दरवर्षी येथे भेट देतात. शासन आणि विविध संस्था या ठिकाणाच्या जतनासाठी काम करत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारी आहे की आपण या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणाचे रक्षण करूया, जेणेकरून पुढील पिढ्यांनाही याचा लाभ होईल. राजगड किल्ला आणि तुमचा अनुभव. तुम्ही राजगडावर गेलात का? तुमचा अनुभव कसा होता? खाली कमेंटमध्ये जरूर शेअर करा. तुमच्या अनुभवातून इतर लोकांना प्रेरणा मिळेल. हे ऐकून तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला जपण्यासाठी आणि पुढे नेत राहण्यासाठी हा प्रवास सुरूच ठेवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.